नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर केव्हा केव्हा काय होतं, आपण इडली बनवतो आणि मग इडली आपली तशीच राहतं थोडी. तर मग त्या इडली जर काय करावं, तर इडली फ्राय करून आपण जर फ्राय केली तर खूप छान अशी खाण्यासाठी लागते. तर तुम्ही हे बघा, आता इडली आपली राहिलेली आहे. तर इडली आता संध्याकाळच्या वेळेस मी थोडं इडली राहिली तर काय करायचं, नाश्त्याला तर इडली मी फ्राय करून घेते. तर मी 5-6 अशा इडल्या घेतल्या आहे. त्यांना लांबसर असं कट करून घेतलं आहे. एक एक करून सर्व आपल्याला इडली ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. जसं जाड पण नको आणि पातळ पण नको, अशा मीडियम आकाराच्या आपण अशा कट करून घेत आहेत. इडली सर्व आपण कट करून घेतल्यानंतर हे बघा, अशा साईजची आपल्याला कट करून आपण इडली घेतलेली आहे. तर इडली आपण कट करून घेतली. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला जिरं छान असं तेलामध्ये तळतळू द्यायचं आहे. नंतर मोहरी टाकून मोहरी पण छान तेलामध्ये होऊ द्यायची आहे. आणि छान असं दोन्ही पण जिरा आणि मोहरी झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता, हिरवा कढीपत्ता आपण टाकून घेणार आहोत. कढीपत्ता छान आपल्याला टाकून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता आपण टाकून घेतला आहे. छान जिरं, मोहरी आणि कढीपत्ता तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यानंतर ज्या कट केलेल्या इडली आपण आहेत त्या आपण टाकून घेणार आहोत. इडली आपण टाकून घेऊन तेलामध्ये छान असं परतून घ्यायची आहे. थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून घेऊया. हळद टाकून घेतली आणि आपल्याला मीठ, नमक आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. इडलीमध्ये कारण आपण मीठ टाकलेलंच असतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आणि मी इथे जो आहे तो मॅगी मसाला थोडासा वापरलेला आहे, ज्याच्यामुळे खूप छान इडली अशी चवीला लागते. थोडा मॅगी मसाला टाकून घेतला आहे आणि सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला लाल तिखट आपल्याला थोडं चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट मी टाकून घेणार. लाल तिखट टाकून घेतल्यानंतर परत छान अशी जी इडली आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे. सर्व इडली आपल्याला परतून एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. ही इडली खाण्यासाठी खूप चविष्ट अशी लागते आणि लहान मुलं खूप छान चवीने आवडीने हे खातात. सॉससोबत किंवा चटणीसोबत खाण्याला खूप छान अशी लागते. आणि कट केलेला कोथिंबीर आपण टाकून घेणार आहे. सर्व इडली परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. हे बघा, सर्व किती छान इडली तयार झाली आपली. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. सर्वांना आवडेल. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खातील. सॉससोबत खा किंवा हिरव्या चटणीसोबत खा, खूप छान अशी लागते. तर सर्व इडली आपण अशी, ही बघा, छान इडली तयार झाली. सर्व करून घेतली प्लेटमध्ये. आणि खाण्यासाठी पण छान लागते आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की